आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे की उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाही असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं कथित वृत्त प्रसाद लाड यांनी फेटाळलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटी संदर्भात आपण कोणतीही वेळ मागितली नाही असं प्रसाद लाड म्हणाले। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूया। प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसाद लाडजी, काय म्हणणं आहे तुमचं, नेमकं काय घडलंय? हे संपूर्णपणे दंडात खोटं बातमी आहे। उद्धव ठाकरेंची फोनवरती काय त्यांचं नाव घेणंही आम्हाला पसंत नाही। ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडीचा उद्याचा पराभव होणार आहे आणि तो पराभव समोर दिसल्यानंतर स्वतः मीडिया परसेप्शन क्रिएट करणं आणि मीडियाने अशा खोट्या बातम्या माझ्याशी न बोलता माझं नाव घेऊन चालवणं हे अतिशय अयोग्य आहे। मी याचा निषेध करतो। उद्धव ठाकरेला कोणीही फोन केला नाही, कोणीही त्यांच्याशी बोललेलं नाही आणि बोलायचा संबंध नाही। पण ही बातमी कोणी पेरली असं वाटतं तुम्हाला? नाही, ते पेरली त्याचा आम्ही विषय शोधून काढतो आहोत आणि त्या बाबतीत ज्या कोणी ही बातमी पेरली असेल त्याला कायदेशीर नोटीस दिली जाईल आणि त्या चॅनलला देखील त्या बाबतीतला समज दिला जाईल। अशा वृत्तपत्रकारांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे असं माझं मत आहे। उद्धव ठाकरेंचे काही नेते पदाधिकारी आहेत, त्यांनी असं काही ट्विट केलंय की 6 जूनला मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागणारा नेता नेमका कोण? ते मला माहित नाही काय कोणी ट्विट केलंय, परंतु माझं नाव घेऊन ज्या पद्धतीतली बातमी चालली आहे ती बातमी दंडात खोटी आहे, दंडात फसवणुकीची आहे। हे मीडिया परसेप्शन क्रिएट करणारी आहे। पण का, म्हणजे मीडिया परसेप्शन असं का बनवलं जातं असं तुम्हाला वाटतं? पराभव दिसत आहे त्यामुळे आता कुठेतरी डायव्हर्सिफाय स्वतःला करायचं, स्वतःचा पराभव स्वतःचा अपयश लोकांकडे डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न आहे। पण तुमचंच नाव का आलं प्रसाद लाडजी? मला माहिती नाही का आलं। मी स्वतःहून तुम्हाला सांगतो आहे की मी स्वतः तुम्हाला उत्तर देत आहे की हे सर्व खोटं आहे। या बाबतीतला व्हिडिओ देखील आता मी प्रसारित केलेला आहे आणि या बाबतीत निश्चितपणे ही बातमी कोणी चालवली याची नक्की चौकशी केली जाईल। अच्छा, एक प्रश्न असा आहे की आजच रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलाय की उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांचं एकमत झालंय मोदींसोबत येण्यासाठी। रवी राणा हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते स्वतःचा पक्ष चालवतात। या बाबतीत त्यांनी काय वक्तव्य केलं असेल याच्याबद्दल मी सांगू शकत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून, एक भारतीय जनता पार्टीचा जिम्मेदार कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, अशा कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही, अशा कुठल्याही प्रकारचं फोन झालेला नाही, अशा कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही आणि आम्हाला अशा प्रकारची बोलायची कोणाची गरज नाही। अच्छा, तुम्ही फडणवीसांच्या जवळचे आहात, विश्वासातले आहात, फडणवीस अशी वेळ मागू शकतात? 100% मीच मागू शकणार नाही तर फडणवीस का मागतील? आम्हाला गरजच काय? नाही, माझं एक आहे मॅडम, ऐका की भारतीय जनता पार्टी महायुती 40 जागा जिंकते निश्चित आहे। देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकार येत आहे। उद्धव ठाकरेची वेळ मागण्याचा प्रश्नच येतो कुठे? ही बातमी ज्यांनी पसरवली त्याला तुम्ही विचारायला पाहिजे। तुम्ही कुठलीही बातमी चालवायच्या आधी ज्याचं नाव घेता त्या व्यक्तीशी चर्चा तर केली पाहिजे। तुमच्याकडे कोणाचं नाव, ही बातमी कोणी पेरली, कोणी पसरवली? मला आता मी मीडिया तुम्ही बोलताय तेव्हा मला कळलं। मी प्रत्येक मीडियाला उत्तर देतोय, ते माझं नाव चालवण्याचा प्रश्नच कुठे आला? तुमच्याकडे मध्यस्थ म्हणून पाहिलं जातंय असं वाटतंय तुम्हाला? नाही, बिलकुल नाही। असे मध्यस्थी मला करायची गरज पण नाही आणि उद्धव ठाकरेंची आम्हाला आताही गरज नाही, कालही नव्हती, उद्याही नाही। असं या आधी सुद्धा अनेकदा बोललं गेलं होतं, पण जेव्हा गरज आली तेव्हा त्या पद्धतीनं युती झाल्या हे आपणही पाहिलेलं आहे। काय भूमिका आहे नेमकी? बिलकुल अशी काही भूमिका नाही। निश्चितपणे आम्हाला त्यांची गरज नाही, आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, चर्चा करत नाही आणि अशी वेळ येणार नाही। प्रसाद लाडजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।